जसजसे मुकर्रब खानाचे दल बहादूर गडाच्या दिशेने मार्ग कापू लागले तसा पातशाह अधिक सावध होऊ लागला. संपले एकदाचे अनेक वर्षांचे दुष्टचर्य. खुदाने खैर केली. अतीव सुखाने मनुष्यमात्राला झोप नव्हती. तरीही पातशाहला उगाच आपल्या सावलीचेही भय वाटायचे. अनेकदा तो अस्वस्थ व्हायचा. सावध नजर इकडे तिकडे लावत आपल्या तंबू डेऱ्यातून बाहेर पडायचा. भीमेच्या विशाल पात्राच्या आजूबाजूला अल्ल्याड वा पल्ल्याड कुठेही मोठा डोंगर वा खिंडीसारख्या आडोशाच्या जागा नव्हत्या. त्यामुळेच रात्री बेरात्री अचानक टोळधाडीसारखी मराठा फौज अंगावर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र त्याचवेळी मुकर्रब खान पातशाही तळाकडे एखादी भेडबकरी घेऊन येत नाही, तर तो बागी शिवाजीच्या पुत्राला, काफर बच्चा संभाजीला काढण्या लावून आपणाकडे खेचून आणतो आहे. त्यामुळेच जोखीम मोठी आहे. थोडीशी गडबड उडाली तरी रंगाचा बेरंग होऊ शकतो याचीही त्याला जाणीव होती. पातशाह वजीराला, असद खानला पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारायचा. शेख मुकर्रब खानाच्या दिमतीला किती फौज आहे? त्यावर 25,000 असे वजीर उत्तर द्यायचा. आपल्या मजबूत हेरखात्याकडूनही पातशाह वारंवार त्या संख्येची खातरजमा करून घ्यायचा. आपल्या ताकदीची खात्री होऊ नये त्याला उगाचच धास्ती वाटायची. शंभूराजे पकडले गेल्याच्या वार्तेने पातशाहच्या सर्व सरदारांना आणि सैनिकांना खुशीने पागल बनवले होते. संपले आता हे दख्खनमधले दशावतार. आता लवकरच निघायचे आपल्या उत्तरेत. या कल्पनेने त्यांना आनंदाचे भरते येत होते. जवळपासचे सरदार, अंमलदार पातशाहच्या खुशीमध्ये सामील व्हायला बहादूर गडाकडे त्वरेने धाव घेत होते. पातशाहने एके सकाळी असद खानाला हुकूम सोडला. वजीर आजम, इकडे चांभार गोंदा, अकलूज, पंढरपूर, दौंड या आजूबाजूच्या इलाक्यात एक तातडीचा हुकूम जारी करा. जी मेरे आका. सब काफरों को बता दो. कोणाच्याही पागेत, दारात व घरात, इतकंच नव्हे तर वाटेवर वा पगदंडीवर एखादाही घोडा दिसता कामा नये. लेकिन जहाँपना, ऐसा कैसा? वो लोग कहाँ भेजेंगे अपने जानवर? अजून काही दिवसांसाठी त्यांनी आपल्या पागा खाली कराव्यात. अपने अपने सभी जानवर, धट्टे कटे हो या दुबले, चाहे तो बाजार में भेज दो या अपने दूर के इलाके में मेहमानों के घर. मात्र कोणीही मरगठ्ठ्याचा बच्चा दिवसावरात्री घोड्यावर स्वार झाल्याचे दिसता कामा नये. दिसले तर त्याचा एक पाय व हात तोडा. हुकुमाची अंमलबजावणी जल्दीने झाली. रातोरात आजूबाजूच्या गावातली घोडी परागंदा झाली. एकदा सकाळी मसंदीवर बसले की दुपारपर्यंत शाही तंबूतले आपली जागा सोडायची नाही, हा पातशाचा रोजचा खाक्या. परंतु गेल्या 4 दिवसात मात्र औरंगजेब फारच बेचैन दिसत होता. तो तंबूत थांबायचा नाही. चंदनी खवासखाना ठेवलेल्या आणि सोंडेपासून शेपटीपर्यंत सुवर्णालंकारांनी मढवलेल्या आपल्या हत्तीवर तो दिमाखात बसायचा. त्याच्या आगेमागे 500-500 घोडेस्वारांचे आणि खोजांचे पथक धावत राहायचे. पातशाह भैरवनाथाच्या मंदिराजवळची मोठी वेस ओलांडायचा. तिथून त्याचा शाही छबिना पूर्वेकडे सरस्वती नदीच्या उथळ पात्रात घुसायचा. तेथून ते पथक पलीकडच्या खंडोबाच्या विस्तीर्ण माळावर पोचायचे. औरंगजेब हत्तीवरून आपल्या फौजी तळाकडे चौफेर नजर टाकायचा. बहादूरगडच्या परिसरातले ऊन त्याला कातावून सोडायचे. अल्ला करो त्या जहन्नमी संभाचे येणे हे सुद्धा मृगजळ न ठरो, या विचाराने पातशाला कापरे भरायचे. दुपारनंतर पातशाची स्वारी नदी तीराच्या उंच तटापलीकडून फेरफटका मारायची. जेव्हा त्याचा छबिना दगडी मशिदीसमोर पोचायचा तेव्हा मशिदीच्या जोत्यावर बसलेला तिथला म्हातारा फकीर आपल्या हातातली काळपट चिलीम आपल्या करपल्या ओठात धरायचा. झुरके ओढता ओढता शहनशाकडे पाहून छद्मीपणाने हसायचा. बहादूरगड आणि बाजूच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे 4 लाख जीवांपैकी तो फाटका फकीर हाच एक असा बेमुवर्तखोर मनुष्य होता जो इतरांसारखी पातशाला झुकून ताजीम देत नव्हता.
फकीर असूनही पाचशापुढे कधी भिकेची झोळी पसरत नव्हता. उलट त्याने स्वतः दमडी दमडी गोळा करून ती दगडी मशीद बांधून काढली होती. त्या फकीराच्या बेदरकार चेहऱ्याकडे पाहताना आलमगीराला शिवाजीची याद यायची. शिवाजी नावाच्या एका हिंदू जमीनदाराने अशीच दमडी दमडीने माणसे गोळा केली होती. हिंदवी स्वराज्याचे एक मंगल मंदिर बांधले होते. अचानक शिवाजी संपला म्हणून पातशाने आनंदाने डोळे मिटले होते. पण ते उघडण्यापूर्वीच एक विपरीत घडले होते. संभाजी नावाच्या गरुडाने स्वराज्य मंदिराच्या कळसावर आपले बलदंड पंख पसरून ठाण मांडले होते. त्याचे पंख जाळण्यासाठी आसुसलेल्या शहेनशहाला दक्षिणेतून अखंड भटकंती करून आपल्या आयुष्याची 8 वर्षे जाळावी लागली होती. त्याची पातशाच्या मनावरच नव्हे तर त्याच्या फौजेतील माणसा जनावरांवर एवढी प्रचंड दहशत होती की खरेच तो गिरफ्तार झाला आहे का, असेल तर तो खरेच आपल्या फौजेपर्यंत पोचणार आहे का, अशा नाना शंकांनी शहेनशाला घेरले होते. भीमेच्या निळ्याशार पात्रात पातशाच्या फौजेचे प्रतिबिंब दिसायचे. पातशाचा हत्ती तिथल्या चांदबेबीच्या महालासमोर थांबायचा. तसे हशम धावत पुढे जायचे. भिंतीसारख्या खड्या भासणाऱ्या हत्तीच्या अंगाला शिड्या टेकायचे. पातशा कुर्यात खाली उतरायचा. तसाच लगलग चालीने वर चढून त्या महालाच्या आगाशीमध्ये जाऊन उभा राहायचा. तेथून कधी भीमेच्या विशाल पात्राकडे तर कधी उलट्या बाजूच्या हत्तींच्या मोटांकडे नजर टाकायचा. मध्येच तो महालाच्या दारात ढासळलेले भग्नावशेष पाहायचा. तिथेच पूर्वी कधीतरी एक 7 मजली महाल गडप झाला होता म्हणे. त्याच जागेच्या पोटात फार मोठा खजिना लपल्याची वदंता साऱ्या बहादूरगड पसरली होती. तिथल्या गुप्तधनांचे हंडे उकळण्याचा वेडा प्रयत्न काही बहादुरांनी केला होता. परंतु तिथे कुदळ मारली की भयानक चमत्कार घडतात. मोठ्या जंगली चावऱ्या भोंग्यांचे म्हणे थवेच्या थवे अंगावर धावून येतात, अंग अंग फोडून काढतात. एक मूर्ख समजूत म्हणून पातशा तिकडे दुर्लक्ष करत असे. त्या दिवशी पातशाचे पाय त्या आगाशीमध्ये बराच वेळ रुतले होते. त्या ढिगाऱ्याखालच्या गुप्तधनाच्या ओसाड जागेकडे त्याने डोळे लावून पाहिले होते. त्या रात्री पातशाला भयंकर स्वप्न पडले. स्वतः पातशाच्या हाती एक मोठी लोखंडी पहार होती. तो स्वतः, त्याचा वजीर, त्याचे शहजादे, त्याचे पोते, त्याचे सरदार, ते खंडहर मोठ्या कष्टाने उपसत होते. कडी मेहनत करून, घामाघूम होऊन ते सारे तिथल्या गुप्तधनाच्या संदुकीपर्यंत एकदाचे जाऊन पोचले. संदुकीच्या आत अब्जावधी किमतींचे हिरे जवाहरात चमकत होते. त्यातला तो सर्वात तेजपुंज हिरा पातशाने स्वतःकडे हिसकावून घेतला. 23 वर्षांपूर्वी आग्र्यामध्ये पातशाने 2 पाणीदार डोळे पाहिले होते. त्याचा दिमाग ह्याच हिऱ्यांच्या प्रभेसारखा होता. ते डोळे काफरांच्या शंभू राजांचे होते. तोच अमूल्य हिरा अचानक हाती गवसला म्हणून पातशा अतीव आनंदाने खदाखदा हसू लागला. त्याच्या संगे तो दमडी मशीदवाला फकीर बाबाही चिरकल्या सुरामध्ये हसू लागला. तो चौफेर भुंग्यांचे थवे उठले. त्यांचा विचित्र विकट गुणगुणाट ऐकू येऊ लागला. एकाच वेळी 10 दिशांतून त्या भुंग्यांनी पातशावर झडप घेतली. हर हर महादेव, हर हर महादेव असा यलकार सुरू झाला. जिकडे पाहावेत तिकडे भुंगेच भुंगे. त्यांनी पातशाची दिल्लीची वाट रोखली होती. भुंग्यांच्या पलीकडेच एका वैराण माळरानावर पातशाला स्वतःचीच कबर दिसू लागली होती. तिच्यावरची हिरवी चादर उडाली. तिच्या चिरफळ्या झाल्या. त्या भयंकर स्वप्नाने पातशाच्या घशाला कोरड पडली. तो मध्यरात्रीचाच बिछायतीवर उठून बसला. बाहेर सदरेवर आला. त्याने आपल्या वजीराला, सेनापतीला, शहजाद्यांना जागवले होते. सर्वांकडे करडी नजर टाकत तो इतकेच बोलला. असद खान, जुल्फिकार, बरामदखा, अभी के अभी तामिली करा. किमान 30,000ची कडी फौज किल्ल्याबाहेर काढा. आजूबाजूच्या 100-150 गावात फौजी झाडा. लेकिन हुजूर, तामिली झालीये. कुठल्याही गावात घोडाच काय, पण मरतुकडे शिंगरूही उरलेलं नाही, असद खान बोलला. घोड्यांना नव्हे, 2 पायांच्या गध्यांना, याने की दिसेल त्या प्रत्येक धडधाकट माणसाला चापकाने फोडून काढा.
लाठ्या काठ्याने बदडून काढा. 2च दिवसात मुकर्रब खान त्या काफर बच्चाला संभाला घेऊन येणार आहे. तो दुष्ट आमच्या तळावर पोचण्यापूर्वी एकच खबरदारी घ्या. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील कोणी मरगठ्ठा रस्त्याने ताठ मानेने चालताना दिसता कामा नये. सर्व नादान मरगठ्ठ्यांना सबक शिकवा. नव्या शाही हुकुमाची तामिली तात्काळ झाली होती. मुकर्रब खानाची पथके भीमेच्या पल्ल्याच्या काठावर येऊन पोचली होती. त्याआधीच पातशाने गावोगावच्या मरगठ्ठ्यांची हड्डी नरम केली होती. वाटेतली आष्टी, लिंपण गावसारखी गावे तर त्या हागया मारांनी पार गारठून गेली होती. भीमा नदीच्या डाव्या आणि उजव्या काठावरील गावांगावांमधून फक्त कण्ह्याचे आणि विव्हळण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणी पुरुष गल्ली बोळातून उघड्यावर चालताना दिसत नव्हताच, पण मोकाट कुत्रीही बाहेर पडायला घाबरत होती. मध्येच गोंगाट करत ती अशुभपणे रडत होती. त्यांच्या अशुभ विव्हळण्याचे सूर ऐकून झाडावरची घोबडेसुद्धा घाबरून पानाआड दडत होती.